नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कैरीचे सरबत. एकदा बनवून ठेवले तर पूर्ण उन्हाळा शरीराला थंडावा देईल असे सरबत आपण दाखवणार आहोत. हे कैरीचे पणे नाही, यामध्ये आपण पुदिना पण टाकणार आहोत, कारण पुदिना शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. सरबतासाठी लागणारे आपले साहित्य: एक कच्ची कैरी आणि हे मीठ आहे, उपवासाचं मीठ आहे आपलं, साधं मीठ नाही, तुम्ही साधं पण मीठ घालू शकता. आणि हे थोडे मिरे पावडर आहे आणि 2 लिंबाचा रस आहे हा. हे पुदिन्याचे पानं आणि 1 बाउल साखर आहे. हे बघा, कैरीची साल काढून घेते मी आता आणि कुकरला लावायची आहे आपल्याला. स्वच्छ धुवून ठेवली होती मी ही कैरी आणि याला सुकवून पण घेतलं, म्हणजे पाणी अजिबात नाही आहे याला. आणि याला थोडे आपण कट मारून घेऊया. आणि याची आता याच्यामध्ये ठेवू एका भांड्यात. याच्यात पाणी टाकूया थोडं आणि हे कुकरला लावून घेणार आहे मी. हे बघा, कैरी मी कुकरला लावली होती, 4 शिट्ट्या करून घेतल्या, छान झालेले बघ, पूर्ण त्याच्यावाला निघलेला आहे बघा. आता याचं हे काढून टाकते मी पूर्ण आणि हे मिक्सरला फिरवणार आहे. आता हे चम्मचने काढून घ्यायचं आपण असं. जरा गार झाल्यावरच काढायचं मिक्सर मधून, गरम गरम नाही काढायचं. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरीचा पल्प टाकून घेतलेला आहे. त्याची बी जे आहे कोय ते काढून टाकली आणि याच्यातच पुदिना घालणार आहे मी. आणि हे छान बारीक घेणार आहे, करून मी वाटून घेणार आहे मिक्सर मधून, एकदम बारीक. हे बघा, हे मिक्सर मधून मी कैरी काढली ना, त्याची छान मी पेस्ट तयार करून घेतली. बघा, अशी पेस्ट झालेली आहे. आता हे झाकून ठेवते मी. आणि हे कढई ठेवली आहे मी गॅसवर, त्याच्यामध्ये साखर घालते. ही साखर एका कैरीसाठी 250 ग्रॅम साखर आहे. हा बाउल 250 ग्रॅमचा आहे, 250 ग्रॅम साखर आहे. आता ह्याच वाटीने, ह्याच बाउलने आपण पाणी टाकायचं याच्यात, अर्धी वाटी. मी गॅस लावणार आता. आता हे परतून घ्यायची. आता साखर छान, याला फक्त चिकटपणा येऊ द्यायचा आहे. याला आपल्याला पाक 1 तारी वा 2 तारी नाही करायचा आहे, फक्त याला चिकटपणा येऊ द्यायचा आहे. साखरेचा मळ निघण्यासाठी आपण याच्यात थोडं दूध घालून घेऊया, म्हणजे साखरेचा मळ वर येतो तो आणि आपल्याला काढता येते आणि आपला पाक नाही का स्वच्छ होऊन जातो एकदम. हे बघा, असा फेस येत आहे. हा मळ असा काढून टाकायचा. हे बघा कसा काळा मळ निघतो. आता बघा, पाक कसा स्वच्छ झालेला दिसतोय आपल्याला. अजून चिकटपणा नाही आलेला आहे, अजून थोडा वेळ होऊ द्यायचं.
आता हे बघा झाली. आता आपला पाक नाही केला आपण, याला फक्त चिकटपणा येऊ दिला. आता त्याच्यामध्ये आपण एक कैरीची पेस्ट टाकून घेऊया. आणि आता याला आता हलवत राहायचं छान. घट्टपणा येऊ द्यायचं याला. हे बघा आपलं हे असं होत आलेलं आहे, घट्टपणा होत आलेला आहे त्याला. आता थोडं याच्यामध्ये मीठ टाकायचं. आपण सरबतामध्ये मीठ टाकतोच ना, मीठ टाकायचं थोडं. आणि हे मिरेपूड थोडी टाकायची. मिरेपूड गरम आहे, सरबत आपल्याला गार पाहिजे असते त्याच्यामुळे, पण मिरेपूडने जरा चव येते म्हणून मिरेपूड टाकायची. आणि कलर साठी थोडा फूड कलर टाकत आहे मी थोडा. हे टाकला नाही टाकला तरी काही हरकत नाही, त्याने काही चवाचा काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. फक्त आपण कलर साठी टाकत आहोत फूड कलर. आपण बाजारामधून जरी आणलं सरबत तरी त्याच्यामध्ये पण कलर असतोच. बघा आता छान कलर आला हिरवा. आता याला थोडा घट्टेपणा होऊ द्यायचा. आता शेवट आपण आता लिंबाचा रस टाकून घेऊया याच्यामध्ये. से आंबट गोड चव लागते लिंबाच्या रसाने पण. आंबा पण आंबट आणि लिंबू पण आंबट, त्याच्यामुळे आंबट गोड ही चव लागते. आता गॅस बंद करणार आहे. झालं आपलं सरबत. आता गार होऊ देणार आहे मी याला. हे बघा आपलं सरबत झालं आहे थंड. आता ह्या कंटेनर मध्ये मी काचेच्या याच्यात भरून ठेवणार आहे. हे बघा असं भरून ठेवलं. हे बघा आता मी सरबत करून दाखवते तुम्हाला. हे बघा हे दोन दोन टाकलेले आहे आपण सरबताचे. हे दोन्ही पण ग्लास मध्ये. तर याच्यामध्ये मी पाणी टाकते अर्धा ग्लास. आणि हे बर्फ टाकते याच्यामध्ये. पाणी कमी वाटलं तर परत टाकू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी. आणि हे पण कमी वाटलं तर टाकू शकता. थोडं टाकते मी अजून, थोडं कमी वाटत आहे मला. बर्फ टाकल्याने कसं छान गारवा येतो त्याला सरबताला. हे बघा झाले आपले कैरीचे सरबत तयार. आपली पाऊण बरणी भरली होती कारण मी एका कैरीचं केलेलं आहे. तुम्ही घरातल्या लोकांनुसार कैऱ्या वाढवू शकता. 2 घ्या 3 घ्या, त्यानुसार मग साखर वाढवा, पुदिन्याची पानं वाढवा. आणि मी 3-3 चम्मच सरबत केलं. 3-3 चम्मच टाकलेला आहे. आणि ह्या 2 ग्लास भरून मी सरबत केलेला आहे. तर तुम्ही पण घरी ट्राय करा. आता तुम्हाला मी पिऊन दाखवते सरबत कसं झालं. तर छान गारगार झालेलं आहे. एकदम छान झालेला आहे. पुदिन्याचा पण छान त्याच्यात फ्लेवर उतरलेला आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि असेच व्हिडिओज बघा छान छान माझेवाले नेहमी. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या आधीचे पण व्हिडिओज बघा. धन्यवाद.